नमस्कार. श्री शिवकृपानंद स्वामींच्या कृपेनं आपल्या शिरोड्या गावात 13 मे 2012 पासून समर्पण आश्रमाची आणि साधकांची बैठक सुरू झाली. जेव्हा पहिली बैठक सुरू झाली तेव्हाच कळलं की इथं लोकांना ध्यान योग फार अभिप्रेत आहे आणि 2012 पासून इथं समर्पण आश्रम ह्या माध्यमातून जे साधकांचे आध्यात्मिक वापर करणे किंवा आध्यात्मिक अभ्यास करणं हे आपल्या शिरोड्या गावातील लहानशा वाड्यावरती, जिथं आपण माकडसा असं म्हणतो किंवा पाचवाडा म्हणतो, इथं सुरू झालेलं आहे. आणि आत्ता आम्ही पाहिलं तर वर्षातून कमीत कमी इथं भरपूर गर्दी साधकांची असते आणि फक्त गर्दी नव्हे तर अत्यंत आत्मीयतेनं, अत्यंत भावनेनं ही लोक समर्पित झालेली असतात ध्यान विद्येमध्ये. श्री शिवकृपानंद स्वामीजी यांची शिरोड्याला मला वाटतं 2 किंवा 3 वेळा भेट झालेली आहे आणि इथल्या साधकांना त्यांनी, म्हणजे गोमंतकातील साधकांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे बोध पण दिलेला आहे. ध्यान धारणेविषयी जी उच्चतम माहिती पाहिजे किंवा मार्गदर्शन पाहिजे ते स्वामीकडून इथं उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा लाभ बऱ्याच साधकांनी घेतलेला आहे. मी स्वतःहून मला वाटतं 2 वेळा त्यांचं इथं दर्शन घेतलेलं आहे आणि ही साधना जी आहे, हिमालयन साधना जी आहे, त्याच्यात सहभागी झालेलो आहे. शारीरिक आरोग्य आणि तसंच मनशांती यासाठी ध्यानयोग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दिवसेदिवस आम्ही पाहतोय की लोकांना याची जाणीव होत आहे आणि त्यामुळं बरीच लोक दरवर्षी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मी सर्व साधकांना, विशेष करून गोमंतकी साधकांना विनंती करतो की जे शिबिर होऊ घातलेलं आहे आपल्या नागपूर शहरामध्ये, तर त्या आपल्या शिबिरामध्ये गोमंतकी साधकांनी सहभागी व्हावं, शेकडोंच्या संख्येनं सहभागी व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. कारण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये साधना ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबातील हर एक व्यक्तीला, लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, त्यानं त्यांच्या स्वभावामध्ये ही सवय यायला पाहिजे की दिवसातून कमीत कमी 15-20 मिनटं साधना आणि योग विद्येसाठी आपण बसलो पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण असं अभिप्रेत करू, आपण अशी अपेक्षा धरू की सुंदर गोमंतक, आरोग्यशील असा गोमंतक आणि गोमंतकी जनता त्याच्यातून निर्माण होऊ शकेल. मी स्वामींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी पुऱ्या गोमंतकामध्ये आपलं शिरोडा गाव हे घेतलं आणि ठरवलं की इथं हा आश्रम व्हायला पाहिजे असं. आश्रमाचं भूमिपूजन करतेवेळी ते इथं आले होते, त्यांच्या हस्तेच आश्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि आश्रमाची बांधणी काम हे आता हळूहळू चालू आहे. सर्व साधकांनी नवे फक्त गोमंतकी, गोमंतकाच्या बाहेरसुद्धा असलेल्या साधकांनी ह्या कार्यात सहभाग केलेला आहे आणि त्यांचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणात लाभेल आणि पुढच्या साधारण 1-2 वर्षात भव्य आणि दिव्य असा आश्रम इथं निर्माण होईल, समर्पण आश्रम निर्माण होईल अशी मला तरी खात्री आहे. आज माझे हे शब्द संपवताना, माझं आव्हान संपवताना मी परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त साधकांनी नागपूर येथील शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि तिथं जी अनुभूती मिळेल आपल्याला स्वामींच्या उपस्थितीत, त्या अनुभूतीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार.